फायब्रॉईड म्हणजे नेमकं काय हो? कशाची गाठ असते ही? कॅन्सरची गाठ असते का? बरं, हे काढून टाकायला हवा का तसाच ठेवायला हवा? आणि तसाच जर ठेवला तर त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं का? नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी पाटील. फायब्रॉईड ही एक मांसपेशीची गाठ असते. ते 99% महिलांमध्ये जे आहे तो बिनाईन ट्यूमर असतो. 1% चान्स असतो की हा फायब्रॉईडचं रूपांतर कॅन्सरमध्ये होईल. फायब्रॉईडची लक्षणं काय असतात? फायब्रॉईडची लक्षणे ही त्याची साईज आणि साईटवर अवलंबून आहेत. फायब्रॉईड छोटा असेल आणि सबम्युकोजल असला तरीही त्याचे लक्षण म्हणजे ब्लिडिंग होऊ शकतं. त्यामुळे असे फायब्रॉईड काढायला हवे. दुसरं म्हणजे इंट्राम्युरल फायब्रॉईड, त्याची साईज जर जास्त असेल 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर तर यामुळे पोस्ट डिलिव्हरी ब्लिडिंग जास्त होण्याची शक्यता असते. थर्ड म्हणजे जर फायब्रॉईड अँटेरियर वॉलवर असेल आणि ते ब्लॅडरला कंप्रेस करत असेल तर त्याच्यामुळे युरिनरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. रिकरंट युरिनरी इन्फेक्शन होऊ शकतं. पोस्टेरियर वॉलला असेल तर रेक्टम कंप्रेस होऊ शकतं किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. स्टूल पास करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर जर फायब्रॉईड पेडन्क्युलेटेड असेल तर त्याचं पॅरासायटिक फायब्रॉईडमध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणजेच तो युटरसपासून पूर्णपणे डिटॅच होऊन दुसऱ्या एखाद्या ऑर्गनला लागून तिथे त्याची वाढ होऊ शकते आणि त्या ऑर्गनला ते कंप्रेस करू शकतात. असे फायब्रॉईड नक्कीच काढून टाकायला हवेत. फायब्रॉईडची साईज जर 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा 4-5पेक्षा जास्त फायब्रॉईड असतील तर असे फायब्रॉईड देखील काढून टाकायला हवेत. फायब्रॉईड कसे काढून टाकतात त्याला मायोमेक्टमी असं म्हणतो आपण. ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी. ओपन सर्जरी एक असते. लॅप्रोस्कोपिकमध्ये दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलं जातं, जे की पेनलेस आणि त्याच्यामुळे हॉस्पिटल स्टेज देखील कमी असतो. थँक्यू.